कोंबड्या सोडल्यानंतर किती वेळामध्ये हे चारा फस्त करतात ते तुम्ही फक्त बघा. या व्यवसायातून एखाद्याने जर ठरवलं तर किती रुपये कमवू शकतो? मिनिमम लाख रुपये ते मॅक्झिमम 2 लाख रुपये महिना मी सहज कमवू शकतो. नाही, कुठंच मिळत नाही. 2 लाख रुपये महिना कोण देणार आहे तुम्हाला? कोणीच देऊ शकत नाही. 200 पक्षापासून 500 पक्षापासून तुम्हाला काय शक्य आहे, तुमच्याकडे जागा किती आहे. तुम्ही सुरुवात करत असताना कुठलीही तुम्ही स्वतःच्या मनाचा आवाज ऐकला पाहिजे आतला, की मला काय करायचं, कोण काय म्हणतंय त्याच्यापेक्षा मला काय करायचं ते महत्वाचं. तर प्रेक्षकांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की आता मी ज्या कुक्कुट फार्मवर उभा आहे हे इंदापूर तालुक्यातील एक छोटंसं खेडेगाव आहे हवेलगत. 2000 कोंबड्यांचं पालन या ठिकाणी सरांनी केलेलं आहे आणि ते आता आपल्या समोर चारा शिंपडत आहेत, जो की हायड्रोपोनिक चारा आहे. 1 किलो मक्यापासून साधारणपणे 8 किलो चारा आपल्याला मिळतो. आणि विशेष म्हणजे या चाऱ्याचं वैशिष्ट्य अशा स्वरूपाचं आहे की विना मातीचं, विना पाण्याचं आणि सगळ्यात कमी कालावधीमध्ये हा चारा मिळतो. विशेष असा आहे की 1 किलो मका तुम्ही जेव्हा कोंबड्यांना भरडून द्याल तेव्हा ते 1 किलोच असेल, पण हायड्रोपोनिक चारा हा 8 ते 10 किलो त्यांना भेटतो. सर नमस्कार, माझं नाव शिवाजी अभंगे. मी सध्या इथे पुणे सोलापूर हायवेवरती डाळज नंबर 2 येथे कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केलेला आहे. तोही गावरान मुक्त संचार पद्धतीनेच. बर, आता हे मुक्त संचार पद्धतीने तुम्ही कोंबड्याचं पालन करत असताना कुठल्या जातीची निवड केलेली सर आता इथे? ही मी सोनाली जातीची निवड केली सर. बर, सुरुवात कशी झाली सर याची आपली? सुरुवात, माझ्याकडे हॉटेल आहे इथे. हॉटेलचं वेस्टेज वाया न जाऊ देण्यासाठी एक साईड बिझनेस म्हणून एक छोटासा उद्योग सुरू करायचं प्लॅनिंग होतं. पण त्याच्यातून कल्पना आली की मुक्त संचार पद्धतीने गावरान कोंबडीचं चालू केलं तर आजूबाजूला हॉटेल व्यवसाय भरपूर आहे, ढाबे आहेत आणि हायवे असल्यामुळं गावरान कोंबडीला मागणी खूप आहे. अच्छा, मला विक्रीसाठी कुठेही दूर जावं लागत नाहीये, त्यामुळं मी हा व्यवसाय निवडला. बर, आता याचं कोंबड्याचं एक आहे की खाद्य व्यवस्थापन अत्यंत महत्वाचा घटक आहे. याचं व्यवस्थापन कसं केलं सर आपण? खाद्याचं व्यवस्थापन म्हणजे माझ्याकडे मुळात म्हणजे हॉटेलचं वेस्टेज आहे. आपल्याही हॉटेलचं आहे आणि इतरही 2-3 हॉटेलचं वेस्टेज गोळा केलं जातं सकाळी. त्याच्यानंतर हायड्रोफोनिक चारा आहे. हायड्रोफोनिक चाऱ्याचं सेटअप लावलेलं आहे. ते लावण्यामागचा उद्देश असा आहे की त्याला मातीची गरज नाहीये, माणसाची गरज जास्त पडत नाहीये. त्याला ऑटोमेशन झालेलं आहे. त्याला टायमिंग सेट केलं की पाण्याचं दिवसभर नियोजन ते ऑटोमॅटिक जातं त्याला पाणी. आणि कमी म्हणजे कष्टामध्ये, कमी खर्चामध्ये जास्त चाऱ्याचं उत्पन्न होतं. आणि हा चारा प्रोटीनयुक्त असल्यामुळं कोंबड्या आवडीनं खातात. तुम्ही बघताय, आम्हाला दिवसभर या कोंबड्यांना दुसरं इतर काही द्यायची गरज पडत नाही, देखभालीची गरज पडत नाहीये. एकदा चारा कुट्टी करून कुट्टी मशीन वरती चारा शिंपडला की दिवसभर कोंबड्या ते खात राहतात. बरोबर, दिवसातनं मी 2 वेळा चारा देतो अशा पद्धतीने. बरं, चाराचं व्यवस्थापन तुमचं व्यवस्थित आहे. आता हे तुम्ही मुक्त संचार पद्धतीने केलेलं आहे. मुक्त संचार पद्धतीने कोंबडी पालन करण्यासाठी मागचं कारण काय? मुक्त संचार मध्ये तुम्हाला एक तरी कोंबड्याची ग्रोथ खूप होती. गावरान कोंबडी ही बंदिस्त करूच शकत नाही आपण. त्यांना फिरून खायची सवय असते. त्यांना मोकळ्या वातावरणामध्ये कोंबडी राहणारी आहे आणि जेवढी मोकळ्या वातावरणात निरोगी राहते. अच्छा, बंदिस्त ठेवल्यामुळे यांच्या जे विष्ठा आहे त्याच्यापासून गॅस तयार होतो, अमोनिया, आणि त्याच्यापासून मर हा रोग जास्त वाढतो. त्यामुळे मग तुम्हाला औषध पाण्यावरती पण खर्च जास्त करावा. बरोबर आहे. आता महाराष्ट्रात आपण बघितलं तर कोंबडी पालन व्यवसाय लॉस मध्ये जाण्यामागचं एक दुसरं कारण आहे की त्यांचं आरोग्य व्यवस्थापन आणि कोंबड्याची मर. बरोबर, तर याचं नियोजन कसं केलंय सर आपण? मुक्त संचार मध्ये असल्यामुळे मोकळ्या हवेमध्ये आहेत. माझ्याकडे शेवग्याची झाडं पण बघताय तुम्ही. काही झाडं शेवग्याची कोंबड्यांनी खाऊन टाकलेले, कारण शेवगा हे कोंबड्या आवडीनं खातात आणि सावलीचा पण पर्पज आहे. दोन्ही पर्पजने मी तो शेवगा लावलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही म्हणालात मर. मुक्त संचार असल्यामुळे मरीचं प्रमाण खूप कमी आहे, नगण्य आहे. मर होते नाही असं नाही, पण नगण्य आहे. अगदी माझ्या आता 2000 कोंबड्या मागे साधारणतः मला 125 ते 30, साधारण मॅक्झिमम 150 पर्यंत माझे पिल्लं मेलेले आहेत. अच्छा, ते बी लहान असताना. मोठे झाल्यानंतर माझे पिल्लं मेलेले नाही. म्हणजे लसीकरण हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ते कसं त्याचं प्रायोजन आहे? लसीकरण हे करावंच लागतं सर. लसीकरण हे तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी खूप आहे, की बाहेरचा व्यक्ती आतमध्ये येतो, कोण कुठून आलेला आहे, तो काय घेऊन आलाय, त्यामुळं
प्रोटेक्शन म्हणून तुम्हाला लसीकरण गरजेचं आहे. दर बरं. महिन्याला लासोटा आणि गंभोरा हे दिला जातो कंपल्सरी. आणि वॅक्सिनेशन हे पहिल्या महिन्यामध्ये पूर्ण झालेलं पिल्लांना. आता उत्पन्नाचा जर सोर्स विचारला तर किती प्रकारचं उत्पन्न आपल्याला याच्यातून मिळतं सर? याच्यातनं 2 प्रकारचं उत्पन्न आहे सर. एक तरी मांसासाठी तुम्ही विकू शकताय किंवा अंड्यासाठी. बरं. तर माझा पर्पज हा जास्त मॅक्झिमम हा अंड्यासाठी आहे. मांसासाठी पण मी देतो, पण मी कमी कॉस्टमध्ये पिल्लं देत म्हणजे कोंबडी देत नाही. माझी कोंबडी विकतो मी 450 रुपयाला, जिवंत कोंबडी, आणि कोंबडा विकतो मी 800 रुपयाला. कोंबडी 800 रुपयाला. हा. मग आता तुमचा मुख्य पर्पज आहे फक्त अंडी विकणे. येस सर. दिवसाला किती अंडी विकतात इथून? माझ्या दिवसाला मी जागेवर अंडी विकत नाही सर, कारण इथे अंड्याला मागणी कमी आहे. माझे पुणे जवळ असल्यामुळे माझे अंडी हे पुण्याला जातात. पुण्याला जातात. हो. आता एक आहे की महाराष्ट्रामध्ये जे लोक आता हे असे फार्म तयार करू इच्छितात त्यांना प्रश्न असतो की अंडी पालनासाठी किंवा अंड्यासाठी कोंबडी पालन केलं पाहिजे की विक्रीसाठी केलं पाहिजे. बरोबर. तर ते फायदेशीर काय आहे? नाही, दोन्ही फायदेशीर आहे. फक्त आपल्या परिसरामध्ये मागणी कशाला आहे याच्यानंतर त्यांनी निवड केली पाहिजे. आपल्या परिसरामध्ये अंड्याला मागणी असेल तर तुम्ही अंड्यासाठी करा, मीटला मागणी असेल तर मटणासाठी करा. दोन्ही पर्पज फायद्याचे आहे. आता हे तुम्ही सांगितलं गावरान कोंबडी आहे आणि बॉयलरची कोंबडी असते. हो. तर दोन्ही जे अंडी असतात त्याच्या भावामध्ये काही फरक आहे का? दोन्ही? हो सर. गावरान कोंबडीचं अंडे खूप महाग आहे आणि बॉयलरचं अंडे हे खूप स्वस्त मिळतं. गावरान हे ओरिजिनल आहे, नॅचरल. तुम्ही बघताय आता कोरोना नंतर गावरान म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिक सेंद्रियला शेतीला ऑर्गॅनिकला खूप मागणी आलेली आहे. कारण फरक काय, त्यामध्ये केमिकल किती असतात, त्याला फीड कुठलं असते, कमी दिवसात वाढवलेली कोंबडी असते, त्याचे अंड पण त्याच पद्धतीचं असतं. म्हणून गावरानला मागणी खूप आहे. अच्छा, गावरानला अंडीला मागणी खूप. मला एक सांगा की आता कोंबडी पालन जर करायचं म्हणलं तर आर्थिक फायद्याचा जर विचार केला, फक्त आर्थिक, आता संगोपनाचा भाग जर बाजूला केला, आपण आर्थिक फायद्याचा विचार केला तर बॉयलर आणि गावरान काय फरक आहे दोन्हीमध्ये? याच्यामध्ये खर्च खूप कमी होतो सर. गावरानमध्ये खर्च कमी होण्यामागचं कारण आहे, एक तर तुम्ही हे वेस्टेज वरती तुम्ही त्याला जगवताय. तुमच्याकडे जे वेस्ट आहे त्याच्यावरती अगदीच गुरांचा गोठा असेल, शेण वगैरे असेल तर अजून उत्तम. त्याला उकिरडा लागतो, शेण लागतं, हॉटेलचं वेस्टेज लागतं, आणि मेथी घास, पालक, पुन्हा हायड्रोफोनिक चारा, या सगळ्या गोष्टी आहेत त्या कमी खर्चाच्या आहेत. त्याच्यामुळे ह्याचं खर्चाचं प्रमाण कमी असल्यामुळे उत्पन्नाचं प्रमाण वाढतं. तेच जर बॉयलरच्या बाबतीत विचारलं तर त्यांचं खाद्य नियोजन आपल्याला कसं बाहेरूनच घ्यावं लागतं? बॉयलरला प्रत्येक बॉयलर शेडला हे पूर्ण 100% खाद्य हे म्हणजे विकतचं लागतं. अच्छा. आणि विकतच्या खाद्याचे कॉस्टिंग खूप आहे, त्यामुळे ते परवडत नाही. आणि मरीचा जर विचार केला, दोन्ही मरीचा विचार केला तर त्याला तुम्हाला लाईट कंपल्सरी पाहिजे, पाणी व्यवस्थापन, लाईट व्यवस्थापन आणि मॅनेजमेंट माणसाची बरोबर आहे, खूप काटेकोर पाळावं लागतं. आणि एवढं होऊन सुद्धा त्याच्यात मरीचं प्रमाण थोडं जास्तच आहे. त्याला औषधाचा खर्च पण खूप आहे. याच्यामध्ये औषधाचा खर्च खूप नगण्य आहे. अच्छा. आणि एकंदरीत जर सुरुवात करायची म्हणलं की सुरुवातीला तुम्ही डायरेक्ट 2000 कोंबड्यांचं सुरू केलं, हे तुम्ही सांगितलं की म्हणजे तुम्ही असं कधी विचार केला नाही की कोंबडी पालनामध्ये मर असते, यशस्वी होईल की नाही? डायरेक्ट 2000 पक्ष्यांचं पालन? सर, महत्वाचा मुद्दा म्हणजे कसं आहे, तुम्ही सुरुवात करत असताना कुठलीही तुम्ही स्वतःच्या मनाचा आवाज ऐकला पाहिजे आतला, की मला काय करायचं, कोण काय म्हणतंय त्याच्यापेक्षा मला काय करायचं ते महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही आधी भौगोलिक तिथल्या वातावरणाचा आणि आपल्या परिसराचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं निर्णय घेतला पाहिजे. मी हा भौगोलिक अभ्यास काय केला की मला हॉटेल्स आणि ढाबे, रेस्टॉरंट आणि हायवे सगळ्या गोष्टी मला इथे जवळ आहेत. त्या हिशोबाने मला माहित होतं की माझ्याकडे विक्री व्यवस्थापन मला फार कष्ट करावं लागणार. बरोबर आहे. त्या हिशोबाने मी निर्णय घेतला की 2000 पक्षापासून चालू. आता हे तुम्ही जसं सांगितलं मला, या सर इकडे, तुम्ही सांगताय की आता तुम्हाला हे सहज अगदी सोपं होतं विक्री व्यवस्थापन करणं, हायवे टच असल्यामुळे, अगदी पुणे जवळ असल्यामुळे तुम्ही अंड्याचा निर्णय घेतला. परंतु जे महाराष्ट्रातले आता शेतकरी आहेत, तरुण युवा आहेत, ज्यांना आता शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कोंबडी पालनाकडे यायचं, बरोबर, तर त्यांनी याची सुरुवात कशी केली पाहिजे? मुळात तुम्हाला तेच म्हणालो, मागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला तेच उत्तर सांगितलं की तुमची वैयक्तिक भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून ते केलं पाहिजे. 100 पक्षापासून, 200 पक्षापासून, 500 पक्षापासून तुम्हाला काय शक्य आहे, तुमच्याकडे जागा किती आहे. आता मी हे 22 गुंठ्यामध्ये माझा हा म्हणजे जाळी मारून हे कंपाऊंड केलेले 20 बाय 100चं माझ्याकडे शेड आहे. माझ्याकडे लाईट आणि पाण्याचं व्यवस्थापन आहे आणि मला कुठल्याही वाहनाची गरज पडत नाही कारण माझा हायवेवर आहे. बरोबर आहे. बरोबर. दुसरं एक सर, हायड्रोपोनिक्स चारा महत्वाचा विषय आहे तो. आता तुम्ही बघितलं, तुम्ही कुटी मशीन मधून काढला, त्याच्यानंतर शिंपडला, पण हा जो हायड्रोपोनिक्स चारा जो आहे कोंबड्यांचा, आरोग्य दृष्टीने फायदा आहे, पण तयार करण्याची जी पूर्ण पद्धत आहे त्याची कशी आहे?
सिंपल पद्धत आहे सर. याच्यामध्ये फक्त मक्याची निवड आहे ना, जी बीज असतं त्याची निवड फक्त चांगल्या क्वालिटीची पाहिजे. अच्छा. एकदम उच्च प्रतीची मका घेतली पाहिजे, जे की आपण पेरणीसाठी वापरतो, की ज्याला मोड प्रत्येकाला आलाच पाहिजे. ती मक्याची निवड योग्य झाल्यानंतर तुम्हाला मका काही करायचं नाही, रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची. ती मका भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तीच मका एका फडक्यामध्ये बांधून, जसं मटकीला मोड आणण्यासाठी आपण घरात प्रोसेस करतो, सेम प्रोसेस आहे बाकी दुसरी काय. ते एक दिवसभर ती ठेवायची. कधी कधी थंडीच्या दिवसामध्ये थोडी जास्त ठेवावी लागते, उन्हाळ्यामध्ये एक दिवस ठेवलं तरी चालते. दुसऱ्या दिवशी ती सकाळी मका उघडायची आणि ट्रे मध्ये व्यवस्थित 1 ते 1.5 किलो एका ट्रे मध्ये मका टाकायची आणि तो ट्रे हायड्रोपोनिक मध्ये ठेवून द्यायचा. अच्छा. बस, बाकी याच्याशिवाय दुसरं काय नाही. पाण्याचं नियोजन कसं असतं? पाण्याला हायड्रोपोनिकला ऑटोमॅटिक केलेलं असतं, त्यामुळे तिथे काय पाण्याचं नाही. एकदा बटन सकाळी चालू केलं की दिवसभर तास आणि मिनिट हा सेट केलेला आहे. दर तासानंतर तेवढे मिनिट माझं, दर तासाला 1 मिनिट माझं पाणी ऑटोमॅटिक चालू राहतं. अच्छा. हो. बरोबर. एक दुसरा प्रश्न असा आहे, हायड्रोपोनिक चाऱ्यामुळे आता तुमच्या कोंबडी व्यवस्थापन जे केले, तुमच्यात काय फरक झाला कोंबड्यांच्या पालनामध्ये? कोंबडीच्या पालनामध्ये माझ्या कोंबड्यांची अंड्याची लवकर माझ्या अंड्यावर आल्या. 5 महिन्यामध्ये माझ्या अंड्यावर कोंबड्या आल्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ग्रोथ खूप चांगली आहे. अच्छा. रोगराई मर माझ्याकडे बिलकुल नाहीये. आजार आहे ना, बाकीचे आजार, बाकीच्या फीड मधनं आजार किंवा म्हणण्यापेक्षा कसं होते, वातावरण पण आता हा ऑर्गॅनिक सेंद्रिय चारा असल्यामुळं याला मला काहीच प्रॉब्लेम येत नाहीये. बरोबर आहे. हा. बरं, दुसरा एक प्रश्न आहे, महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना किंवा आता जे कोंबडी पालक आहेत त्यांना जर अशा प्रकारचा चारा करायचा असेल, त्यांना आता हायड्रोपोनिक चाऱ्याविषयी माहिती नाही, अशातला प्रकार नाही, पण त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट आहे की ही थोडी खर्चिक बाब आहे, याला थोडा खर्च जास्त येतो. तर मला थोडं खर्चाचं नियोजन सांगायचं कसं? सर, खर्च म्हणाल तर तसा काही फारसा खर्च नाहीये. अगदी तुम्ही अल्प प्रमाणात सुद्धा करू शकताय. तुमच्या वैयक्तिक असेल 100-200 कोंबड्या असतील तर तुमच्या अगदी 10-20 हजारापासून पण हे छोटा सेटअप चालू करू शकता. अगदी याला फार मोठ्या सेटअपची गरज नाहीये. मी माझा मोठा सेटअप घेण्यामागचा पर्पज असा आहे की मला बदक पालन, माझ्याकडे बदक आहेत, बदक पालन वाढवायचंय. तुम्ही बघताय बदक आहेत माझ्याकडे. बदक सुद्धा हा चारा आवडीने खातात. अच्छा. बदकांची पिल्लं पण झालीत माझ्याकडे. मला बदक, कोंबडी, शेळी पालन असे वेगवेगळे व्यवसाय मला या एकत्र करायचे, म्हणून मी ते मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. बरोबर. लहान प्रमाणात करू शकताय. 22 गुंठ्यामध्ये तुम्ही हे पूर्ण नियोजन केलेलं आहे. आता या चाऱ्या व्यतिरिक्त दुसरा कुठला चारा देता? माझ्याकडे पालक आहे, मेथी घास आहे, हे 2 चारे आहेत, बाकी काही नाहीये माझ्याकडे. बरं. 2000 कोंबड्यामधून आपलं महिन्याचं उत्पन्न किती सर? असं महिन्यावरती ते उत्पन्न नाही काढता आलं अजून, कारण माझा ही पहिलीच बॅच आहे, माझी सुरुवात आहे. पण सरासरी महिन्याला मिनिमम आणि मॅक्झिमम हे फक्त तुमच्या हातात आहे. तुमचं मार्केटिंग कसं करताय त्याच्यावर अवलंबून आहे. आता माझ्याकडे इथं लोकलमध्ये जे अंडी विकली जातात गावरान, ते 8 रुपयाला अंडी विकलं जाते. पण तेच अंड मी बाहेर, माझं मार्केटिंग चांगलं असल्यामुळे 20 रुपयापासून ते 25 रुपयापर्यंत. म्हणजे जिथं जे 8 ला तिथून बाहेर 25 लागतात. फक्त तुमच्याकडे कौशल्य कसं आहे, विक्री कौशल्य, त्याच्यावर हे सगळं अवलंबून. नाही, एक आहे सर, आर्थिक उत्पन्न विचारण्यामागचा तसं तर तो प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायला नाही पाहिजे, परंतु काय असतंय की कुठलाही व्यवसाय केला जातो तो आर्थिक उत्पन्नासाठी, हे सर्वश्रुत आहे. अगदी बरोबर. आणि विषय असा आहे की महाराष्ट्रातले जे युवा शेतकरी आहेत किंवा आता तरुण युवक आहेत, बाहेर रोजगाराच्या कुठेतरी फिरतायत, त्यांनी शेतीला पूरक असणाऱ्या अशा व्यवसायामध्ये आलं पाहिजे. त्यांना थोडं पैशाचं आश्वासन दिल्यानंतर ते इकडे येऊ शकतात. बरोबर. त्यामुळे तुम्हाला विचारलं की या व्यवसायातून एखाद्याने जर ठरवलं तर किती रुपये कमवू शकतो? मिनिमम ₹1,00,000 ते मॅक्झिमम ₹2,00,000 महिना मी सहज कमवू शकतो याच्यातून. इझी. जे बाहेर तुम्हाला नोकरीमधून नाही काही नाही, कुठंच मिळत नाही. ₹2,00,000 महिना कोण देणार आहे तुम्हाला? कोणीच देऊ शकत नाही. बरोबर आहे. मी साधारणतः माझे 300 अंडे चालू होतील आता. माझे 100+ चालू झालेत. आता ते दररोज वाढतात दिवसेंदिवस. आता माझ्याकडे 300 ते 400 अंडे चालू होतील. ज्या वेळेला 400 अंडे 400 गुणिले 20 रुपये करा, मी म्हणतो 300 गुणिले 20 रुपये करा, तरी सुद्धा बघा तुम्ही पैसे किती होते. बरोबर आहे. आणि कष्ट तेच करतोय, कष्ट काय वेगळे करत नाही. बरं, आता हे तुम्ही पाहता याच्यामध्ये किती जण राबते सर पूर्ण? याच्यामध्ये फक्त 2 जण आहोत. डे केअरला एक आमच्या मावशी आहेत, त्या राबतात, आणि इतर बाहेरची कामं मी करतो. अच्छा. आणि आतली कामं सुद्धा सकाळी मी एकदा करून गेलो की दिवसभर एक मावशी आहेत, त्या फक्त सांभाळतात. बर. दुसरं एक महत्वाचं आहे सर की महाराष्ट्रातले जे आता आपले तरुण आहेत त्यांना काय संदेश द्याल सर? हा व्यवसाय अतिशय चांगला आहे. कमी भांडवलात, कमी कष्टात, कमी खर्चात हा सुरू करण्यासारखा व्यवसाय आहे. आणि ह्या व्यवसायाला तुम्ही हळूहळू तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही वाढवू शकता आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकता. नोकरीपेक्षा हा व्यवसाय अतिशय चांगला आहे. नोकरी कुठेही गेली तर 10 ते 15 हजार रुपयाची नोकरी मिळते. बरोबर. हा, त्याही पेक्षा याच्यामध्ये आर्थिक गणित खूप छान आहे. फक्त जिद्द पाहिजे करायची. बरोबर. तर प्रेक्षकांनो एक लक्षात घ्या, हे होते अभंगे सर. आपण आता त्यांच्यासोबत
चर्चा केलेली आहे. पारंपरिक पद्धतीने कोंबडी पालन करत असताना त्याला आधुनिकतेचं स्वरूप दिलं पाहिजे. आता माझ्या त्या पाठीमागं बघू शकतात की एक शेड आहे आणि समोर 22 गुंठ्याची जमीन आहे. मुक्त संचार पद्धतीने कोंबडी पालन करत असताना त्याचं आर्थिक गणित कसं आहे, त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, एकंदरीत गुंतवणूक किती लागते आणि सर्वात महत्त्वाचं एक आहे की कोंबडीच्या जातीची निवड, कुठल्या कोंबडीचं पालन केलं पाहिजे. सर्व प्रश्नाची उत्तरं त्यांनी आपल्याला आता यामध्ये दिलेले आहे. आणि एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला की चारा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं एक हायड्रोपोनिक्स चारा. हायड्रोपोनिक्स चारा कोंबड्यांना दिल्यामुळे त्यांच्या जो आर्थिक बचत आहे खर्चाची त्याच्यामध्ये बचत होत आहे आणि अतिशय पौष्टिक चारा कोंबड्यांना मिळत आहे. अशा प्रकारचं जर तुम्हाला कोंबडी व्यवस्थापन तुमच्या गावात शहरात कुठेही सुरू करायचं असेल तर सरांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे आणि त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकतात, माहिती घेऊ शकतात. भेटूयात एका पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.